विशेष करून सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या इथे पार पडणार आहे। सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात आपण दोघांचंही स्वागत करूया। आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघणार आहोत त्या दीपोत्सवाच्या दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम इथे संपन्न होतोय। चला खाली चला, चला खाली नितीन, चला हे खाली या, ए चल खाली, ए भाई खाली चला। या दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाची उत्सुकता अवघा महाराष्ट्र आज ज्या क्षणाची वाट बघतोय त्या दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाला आपण लवकरच इथे सुरुवात करणार आहोत। सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी जे स्विचेस आहेत त्याजवळ इथे उभं राहावं। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्विचेसवर सगळ्यांनी इथे उपस्थित राहावं। सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं। धन्यवाद उद्धव साहेब, धन्यवाद राज साहेब। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित आजचं 13वा वर्षी या दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडलेला आहे। मी बाळा नांदगावकर साहेबांना विनंती करतो की आपण सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। मी अमितजींना विनंती करतो की त्यांनी आदित्य ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय। मी श्री नितीन सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी संजय राऊत साहेबांचं स्वागत करायचंय। मी शर्मिला वहिनींना विनंती करतो की त्यांनी रश्मी वहिनींचं स्वागत करायचं आहे। मी श्री यशवंत किल्लेदार यांना विनंती करतो की त्यांनी अनिल देसाईंचं स्वागत करायचं आहे। तुमचं स्वागत, शुभेच्छा, धन्यवाद। मी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या सर्वांना संबोधित करावं। उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा।
आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे. आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. असेच सगळेजण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अच्छा सावकाश सावकाश मागे रे खालती लोक इथे महानगरपालिका हो काय जय महाराष्ट्र.